ए झाला की नाही चहा? इथं शिवजयंतीची मिरवणूक आहे, मला उशीर होतोय. त्यात पोरं 10 वेळा फोन करून म्हणतात साऊंड सिस्टीम कधी येणार आहे, साऊंड सिस्टीम कधी येणार आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आण लवकर चहा. हो हो आणते. हे घ्या तुमचा चहा. संस्कृती इकडे ये. आपल्या घरात काय साकार नाहीये का? कुठून बुद्धी सुचली आणि तुझ्या बापाला तुझ्यासाठी होकार दिला? बधीर. आणि काय ग, तुझा बाप दर 2 दिवसांनी फोन करून बोलत असतो, माझ्या मुलीचं काय चुकलं असेल तर मी माफी मागतो, तिला मारू नका, झळू नका. जाऊन सांग तुझ्या बापाला 20 तोळे सोनं आणि एक फॉर्च्युनर द्यायला, मग नाही मारत तुझ्या पोरीला. युगात कोण आहे रे तू? तुझ्या काय बापाचं घर आहे का? दाजी बापाचं नाही, बहिणीचं घर आहे. हुंडा घेऊन आलोय तुम्हाला. ए तुला तर भाऊ नाहीये ना? कोण आहे रे तू? काय नाही हो, जरा भाचीची आठवण आली होती म्हणून आपली पोरं गेली तिला स्कूल मधून आणायला. ए माझ्या पोरीला थोडं जरी खर्चकलं ना, हात तोडून हातात देईन तुझ्या. मग जेव्हा तुझे हात तुझ्या बायकोवर पडत होते तेव्हा तिचा बाप पण अशाच विनवण्या करत होता ना, की नका मारू नका मारू. ती पण कोणाची तरी मुलगी आहे ना. अरे माझ्या पोरीची काय चूक आहे? तिला प्लीज काही करू नका. आणि तू आहेस तरी कोण? मी महाराजांचा मावळा. अरे मिरवणुकीत डीजे लावून लोकांच्या कानापर्यंत फक्त गाणे नाही, महाराजांचे विचार पण पोहोचवा, नाहीतर माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही. आजकाल महाराजांची जयंती म्हणजे बुलेटवरती भगवा झेंडा लावून फटाके फोडत बोंबलत हिंडायचं. देखावा करण्यासाठी महाराजांसारखी दाढी वाढवायची, छातीवरती राजमुद्रा आणि तोंडात काय गुटखा, दारू पिऊन घाणेरडी गाणी लावून डीजे समोर नाचायचं. बस झाली शिवजयंती. अरे या दिखाव्याने काहीच साध्य होणार नाही. स्त्रियांचा आदर करा, माणसांशी माणुसकीने वागा आणि आपल्या महाराजांचे विचार आचरणात आणा, तेव्हा खरी शिवजयंती साजरी होईल.